जिने गायासाठी वाडे आणलेत. जरी आपल्या दारात जरी आपल्या दावणीला जनावर जरी नसले तर जे लोकांनी गाया सोडलेल्या असते ना तिचं पुण्य घेतलेलं आहे ना. खरंच ते पुण्य आपल्याला कधी ना कधी आपल्या लेकरा बाळाला कामं येतं, आपल्याला कामं येतं. आणि माणूस म्हणताना एखाद्या कुत्र्याला जरी आपण भाकर टाकली ना ते जाणीव ठेवतं. आणि गाईला बी आपण जीव जरा लावलं ना तर आमचं असं आहे रोज जे ना एक गाय माझ्या दारात येणार म्हणजे येणार, सकाळ संध्याकाळ ती येणार म्हणजे येणार, तिचा टाईमच फिक्स झालेला आहे. तसं आपण म्हणतो ना कुत्र्याला झालं, गाईला झालं, आपण असं किती असं प्रेमाने जरा जीव लावलं ना तर ते कुत्रं झालं, गाय झालं जाणीव ठेवतं. पण आपण आहे ना एखाद्या व्यक्तीला जरा जीवापाड जीव लावला ना ते कधीच आपली जाणीव ठेवीत नाही. कारण का ते आपला हमेशा तिरस्कारच करतं. कारण कसं असतं त्यांना तिरस्कार करायची सवय असते. बघा असे वाडे आणले बघा, वाड्याचा फिरायला कसला बघा काय तेजदार हिरवेगार वाढे आहेत बघा, आहे की नाही? किती मस्त वाढ आहेत बघा ना. आणि असे हिरवे आहेत. तुमच्या दाजी काय करीत असते, काल आहे ना घास आणला होता, काल घास आणला, आज वाडे आणले. कारण का असे भारी भारी असं वाडे घास दिसला ना तर ते नक्कीच घेऊन येते. कसे वाटले तुम्हाला वाडे? आणि खरंच गाईचं पुण्य घेतले नाही ना खरंच कुठं ना कुठं काम येतं. आणि कधी पण आहे ना, आणि आपण किती बी जीव लावतो आपण आपल्या नातेवाईकांना म्हणा हे आपलं आहे ते आपलं आहे, पण ते कधीच पैशावाले जरा झाले ना ते कधीच आपल्याला विचारित नाही बरं का, कधीच नाही. आणि कधीच आपली जाणीव पण ठेवणार नाही. कारण का त्यांना पैशाची किंमत असती, त्यांना नातेवाईकाची किंमत नसती. आणि आपण किती म्हटलं ना हे आपलं नातेवाईक आहे ते कधीच म्हणणार नाही की हे आपलं नातेवाईक आहे. कारण पैसा खूप मोठा प्यारा असतो, पण पैसा माणसाचा आहे ना कधी जिंदगीत कामं येत नसतो. कधी पण दोन शब्द प्रेमाचे बोलले ना तर ते कामं येते. आणि कधी तुमचा टाईम बदलन कधी माझा टाईम बदलन हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे ना कधीच कोणाला हिरवलं नाही पाहिजे. कारण का दोन शब्द फक्त प्रेमाने आनंदाने बोला, आनंदाने राहा. आणि जाऊ द्या मला माझ्या बाबतीत घडलेलं आहे. मी किती जीव लावला, नात्यागोत्यांना पण जीव लावला, परख्यांना पण जीव लावला. कोणाचे लेकरं असले तरी ते आपले म्हणून मानले, पण त्यांनी कधी मला माझं म्हणून मानलं नाही. शेवटी कसं असतं ते आपलं असतं. आणि ह्या गौमाताला हिवाडे खाऊ घातले तर कमी ती जाणीव तरी ठेवी. बघा कसे वाटते तसे हिरवेगार, मला तर खूप छान वाटलेत बरं असे. आणि नेहमी आणतात तुमच्यावर का दाजी वाडे आणणार, तुम्हाला सांगते घास आणणार. जाऊ द्या चित्राबाचं पुण्य घ्यायचं. कारण कमी हे बघा गाय पण आली, चल 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 चल, हे बघा गाय पण आली. तुम्हाला खोटं वाटेल आणि रोज अशी येते बरं ती. हे बघा गाय पण आली, चल तिकडं चला. बघा गाय बरोबर येणार म्हणजे येणार ती खायला. चला चल चल इथं खाय इथं खाऊन घे ग बाई, खाऊन घे. बघा आली का नाही गाय आपल्या दारात. मी काय म्हटलं तुम्हाला, असं असतं एखाद्या चित्रावाला आपण जीव लावला तर ते नक्की दारात येणार म्हणजे येणार. बघा माझी लक्ष्मी माझ्या दारात आली. मी काय बिचारीला पाळलं का नाही, पण तुमच्या दाजीनी घास वाडे असं आणलं का ती बिचारी नक्कीच दारात येणार. आणि खरंच हिचं पुण्य कुठं ना कुठं आपल्या लेकरा बाळाला पण लागणार. जर खा बाई, आज बाळ नाही आणलं ग बाई तुझं लेकरू. बघा किती गोडवानी खाती बरं आपल्या दारात. पोट बर खा कशी खाती बघा. आज तिचं लेकरू नाही आणलं बरं का सोबत. बघा किती छान आहे, अशी खिल्लडी आहे, एक नंबर गाय आहे बरं. आणि तिचं वासरू पण एवढं सुंदर आहे ना, पण आज तिचं वासरू नाही आलं सोबत. पण ही कोणीतरी पाळलेली बरं का. आणि दुसऱ्या आहे ना अशा खूप अशा पाळलेल्या. संध्याकाळी ना आता इथून पुढे एवढ्या गाय आहेत त्यांना, खूप गाय आहेत त्यांना. पण हिचा आशीर्वाद घेतल्याने खरंच चांगलं होतं बरं का. कधी ना कधी आशीर्वाद लागतो गौ माताचा. कधी पण आहे ना, जरी आपल्या दारात गाय नसली तर कुठं जरी गाय दिसली तर तिला 2 घास खायचे, खाऊ घालायला विसरू नका. कारण का हिच्यासारखं श्रेष्ठ कोणीच नाही आहे. कारण काय आपण किती कोणाला जीव लावलं तर उपयोग नाही, पण हे ना एक ना एक दिवस जाणीव ठेवते. बघा
कशी खाती खाऊन घे, बाकीचे नाही आणले आज तो. बघा कशी खाती गौमाता. म्हणजे बघा तुम्हाला खोटं वाटलं असतं, बघा ती लक्ष्मीला सुद्धा हे आहे बघा, काहीतरी वाटलं तिला, ती पण लगेच आली. कारण का एवढं आपण प्रेमाने जीव लावलं ना, खरंच किती माणूस हे असू द्या, त्याला जीव लावायला विसरू नका. आणि हिच्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही. मला तर कोणाची गरज नाही हो, कोणी मला माना, कोणी मला चांगलं म्हणा, काही गरज नाही. कारण यांचं पुण्य घेतलं ना, कुठं ना कुठं कामं येईन. आणि खरंच माझ्या नवऱ्याचे खूप म्हणजे खूप किती असं धन्यवाद बोलावं त्यांना. कारण का ते कुठं बी असले तर असे गौमाताला घास आणणार, वाडे आणणार, कुत्र्याला बी 2 पोळ्या तर रोजच्या रोज मला आधी करायला लावतात. आधी कुत्र्याला भाकरी वगैरे टाकणार. आणि खरंच छान वाटतं. अशी दारात गाय पाहिजे. आणि एकदा असंच बरं आम्ही गाय पण पाळली होती, आणि असं पिल्लू होतं गाईचं, आणि 1000 रुपयाला ती गाय आणली. आणि एवढी हुशार गाय होती, तिला आम्ही पाळलं. नंतर तिला छोटंसं हे पण झालं, कारड पण झाली. आणि महिना 1.5 महिना हो दूध पण असं आम्ही दूध एवढं काढत नव्हतं त्या तिच्या वासरासाठी. पण रात्रीच कुणीतरी ती गाई चोरून नेली. माणूस म्हणता ना गौमाताची सेवा केली पाहिजे, पण ती गौमाता त्यांनी चोरून नेली. लय लांबचा नव्हता, आमच्या जवळचाच होता. तर त्याचं अख्खं घर उद्ध्वस्त झालं बघा, अख्खं घर उद्ध्वस्त झालं. कारण त्याला शाप असा दिला होता, म्हटलं तू माझी गौमाता नेली, गौमाताचं वासरू नेलं तर तू सुद्धा म्हटलं तरसून तरसून मरशील म्हटलं. पण काय माणूस म्हणतं ना, ज्याला कदर असती त्याला असती. कशी वाटली माझी गौमाता बघा. दारात असे वाडे खाती. माणूस म्हणतं ना, दारातली गाय गोठ्यातली म्हैस. खरंच जाणीव असते हो चित्रभाला. कसा वाटला मग माझा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की गौमातासाठी छान छान कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. वाईट काय कमेंट करू नका. कारण का कसं हो, माणसाचं जीवन आहे ना हे एकदाच आहे, बार बार नाही आहे तोपर्यंत आनंदाने जगायचं, आनंदाने खायचं. आणि एकमेकाला प्रेमाने 4 एकमेकाला शब्द चांगले बोलायचे. कारण कोणी कोणाचं नसतं हो, कोणी कोणाचं नसतं. एक ना एक दिवस एकट्यालाच जायचं असतं, एकटंच आलं आणि एकटंच जायचं. त्यामुळं कधी पण असे आशीर्वाद घ्या. आणि हिच्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही. माणूस म्हणतो ना 33 कोटी तिच्या पोटामध्ये देव असते. लोक कसे असे हाणतेत, लाकडाने हाणते, काठीने हाणते, पण तसं कधी करायचं नाही. आम्ही तर कधीच तसं करत नाही बघा. कारण का आली ना रोज सकाळी एक हिच्यापेक्षा आहे ना अशी व्हाईट गाय, अशी खिल्लडी कानं आहेत ना, मला तर लय आवडती बघा. ती बरोबर येणार म्हणजे येणार. सकाळी तिला ठेपा माहिती, ती सकाळी 6ला दारात येणार बरं का. 6 वाजता एक पोळी खाणार, हळदी कुंकू घेऊन जाणार. नंतर संध्याकाळी 7:30च्या नंतर ती बरोबर मी दुकानातून आले ना, ती इथं येऊन उभा राहते बघा हिच्या जागेवर. ती पण एक चपाती खाणार, आपण तिच्या पाय पडला आणि हात जरा फिरला ना मायेनी, लगेच ती गाय निघून जाते. खरंच प्रेम, खरंच आपण लेकरासारखं जीव लावलं ना, आणि हे पुण्य काम येतं, हीच लक्ष्मी आपल्याला कुठं ना कुठं फळ देईल, ही मात्र विसरू नका. कसा वाटला माझा ब्लॉग? आणि चांगला वाटला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण धन्यवाद.